चला, फलंदाजी मार्फत फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समॅन योगेश सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय. निलेश काय करतो बघितले जाईल. पहिला षटक घेऊन निघालेला निलेश मारा करेल फलंदाजी मार्फत योगेश. पहिला चेंडू योगेशांचा सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूला चेंडू जातोय डॉट, निर्धाव चेंडू. नक्कीच पूर्णपणे निलेश यांनी क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. फिरकीचा जादूगर नक्कीच पाहायला भेटतोय. झेलची संधी होती एष्टी रक्षकाच्या माग, पण सुरेख एष्टी रक्षण पाहायला भेटले. कुठलाही धावसंख्या आतापर्यंत दिली गेली नाही गोलंदाजाने. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0. आता कुठेतरी पंचांचा निर्णय आला. चेंडू जातोय वाईट स्वरूपात. श्री गणेशा होत असताना पूर्णपणे संत गतीने चाललेला सामना. सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. षटकार 6 धावसंख्या. थँक्यू. धावसंख्या 7. 3 चेंडू आणि धावसंख्या 7. 7 म्हणजेच महेंद्रसिंग धोनी यांचा हा लकी नंबर. कुल कॅप्टन म्हणून ज्यांची गणना केली जाते तेच ते महेंद्रसिंग धोनी. 7 तारखेपासून चेन्नई या संघाचे नेतृत्व करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. धावसंख्या 8. प्रथमच फलंदाजीसाठी सज्ज प्रशांत. सुरेख फटका, कार्पेट पत्रीने टोलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. एक्या दुक्क्याने भर. धावसंख्या फळकावी लागते ती 9. शेवटचा चेंडू मार्गस्थ फलंदाजी मार्फत योगेश टू मारा करील गोलंदाज निलेश. निलेश टू योगेश. कशा प्रकारे फेस करतात. नो बॉलचा इशारा पंचांचा. 1 धाव. नो +1. 2 धावसंख्या. 11-11. म्हणजेच पहिलं षटक प्रगतीपथावर असताना जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले निलेशने. धावसंख्या 11. सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 12. 6 चेंडू 12 धावसंख्या. कुठेही जाऊ नका, पाहत रहा नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स आयोजित अंडरम क्रिकेट स्पर्धा. यू गए यू आए. थँक्यू. पंचांचा इशारा. नो बॉल. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13. ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती तोच तो रमेश मोरिया गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. पंचांचा इशारा. एकच धावसंख्या, कुठलीही धावसंख्या नाही. 1 धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली. धावसंख्या 14. रमेश मोरिया सुरेख गोलंदाजी करत असताना दिसले होते, पण पंच आता कुठेतरी दंडवित करत असताना रमेश मोरिया याला जर विचार केला तर एक लाजवाब फलंदाजी गोलंदाजी नक्कीच रमेश मोरिया यांच्या माध्यमातून सुरेख प्रयत्न केला गेला होता, पण कुठेतरी अयशस्वी होत असताना तोपर्यंत 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 16. धावसंख्या 16. 2 चेंडू 16. तिसरा चेंडू कार्पेट पद्धतीने टोल्याला चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. 1 धाव पूर्ण. प्रतीक नक्कीच तिथे क्षेत्ररक्षण करत असताना दिसले होते. धावसंख्या 17. 3 चेंडू आणि 17 धावसंख्या. पूर्णपणे पकड जमवली गेले. योगेश फलंदाजीसाठी सज्ज गेले होते. नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू. झेलची संधी आणि गडी बाद. सुरेख क्षेत्ररक्षण प्रवीण डिझे. झेलची संधी आणि गडी बाद. सुरेख क्षेत्ररक्षण. झेलची संधी. धावसंख्या 18. शेवटचा चेंडू फलंदाजी मार्फत कैलास ज्याने सुरेख फलंदाजी आखली होती
आणि रणनीती आखलेली आहे. तोच तो कैलास फलंदाजीची धुरा सांडण्यासाठी सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. कैलास ऑन द फायर, दिस ए कमबॅक. धुरा सांडण्यासाठी सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. कैलास ऑन द फलंदाजी गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले चेतन. सुरेख कामगिरी नक्कीच चेतन यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटली. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 25. जर आतापर्यंतचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने नक्कीच फलंदाजी करणारा संघ खेळत असताना वॉरियर संघ. पंचा एक धाव पूर्ण, एक्क्या दुक्क्याने नक्कीच धावसंख्या फळकावं लागते ती 26. एक चेंडू 26 धावसंख्या. फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो कैलास, ज्याने सुरेख फटकेबाजी नक्कीच पहिल्या चेंडूला केली 6 धावसंख्येने. सुरेख फटका, काय होतं बघितलं जाईल आणि गडी बाद, डीजे कमबॅक. जाईल आणि गडी बाद, डीजे कमबॅक. जाईल आणि गडी बाद, डीजे कमबॅक. थँक्यू. नक्कीच सुरेख संगीत कंटिन्यू केलं जाईल. हे संगीत, सुरेख संगीत. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या फळकावं लागते ती 27. 2 चेंडू आणि 27 धावसंख्या. कारण की विचार केला तर दोन्ही नावाजलेले संघ, दोन्ही संघ 2-2 सामने विजय होऊन तिसरा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जातात का नाही बघितले जाईल. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क, चौकार. तिसरा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जातात का नाही बघितलं. तिसरा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जातात का नाही नक्कीच. बघितलं. संधी पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज. नो बॉलचा इशारा, कुठली एका धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या फळकावं लागते ती 32. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. सुरेख थ्रो पाहायला भेटला, पण एका धावसंख्येमध्ये नक्कीच समाधान मानावं लागते. धावसंख्या 33. 4 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 33. चेतन सज्ज झालाय, 5वा चेंडू घेऊन येतोय. मारा करेन लेफ्ट हँड बॅट्समॅन योगेश. सुरेख फटका नक्कीच पाहायला भेटतोय. जर विचार केला तर अजून कुठेतरी उंची जर ह्या टपची असली असती तर नक्कीच हा चेंडू कुठेतरी षटकाराच्या दिशेने नक्कीच पाहायला भेटला असता. शेवटचा चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू जातोय प्रतीकच्या हातात, डीजे कमबॅक. चेंडू जाते प्रतीकच्या हातात. वरचा चेंडू, चेंडू जाते वरचा चेंडू, थँक्यू. धावसंख्या फळकावं लागली ती 34. 18 चेंडू आणि 34 धावसंख्या. शेवटचं स्लॉगवरचं षटक फलंदाजी मार्फतच फलंदाज सज्ज झालाय योगेश. शेवट 34. राजेश सज्ज. कशा प्रकारे शेवटचं स्लॉगवरचं षटक राजेश सिंग. पहिला चेंडू राजेश सिंग यांचा, सुरेख फटका, कार्पेट पद्धतीने टोलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि कुठेतरी गफलत डीजे कमबॅक.
थँक्यू. नक्कीच सात समुंदर नक्कीच संगीत पाहायला भेटले, कारण की विचार केला तर या चमचमात्या ट्रॉफीवर सर्वांची नजर असेल. कुठला संघ या स्पर्धेत या ट्रॉफीवर आपलं नाव करतो बघितले जाईल. सुरेख गोलंदाजी राजेश सिंग आतापर्यंतचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी करत असताना दिसत आहे. धावसंख्या फळकावं लागते ती 36. सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. षटकार डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागते ती 43 धावसंख्या, म्हणजे आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर नक्कीच पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गडी बाद सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते प्रतीक यांच्या माध्यमातून. थँक्यू. 43. शेवटचा चेंडू काय होते बघितले जाईल, आणि बघता बघता एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या 44. शेवटचा चेंडू या स्पर्धेत. लास्ट बॉल शेवटचा बॉल. 44 रन. या स्पर्धेत नक्कीच सुरेख कामगिरी करत असताना दिसते. फलंदाजी करत असताना वॉरियर्स संघ जर विचार केला तर लाजवाब. पंचांचा इशारा, नो बॉल. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या. धावसंख्या 46 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट बॉल. सुरेख क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. डीजे कमबॅक. थँक्यू. विजयासाठी गरज असेल ती 47 धावसंख्येची. 47 रन्स. 24 बॉल 47 रन्स. विन फॉर टायगर टीम्स. चला यानंतरचा होणारा सामना चॅम्पियन बना वॉरियर्स. जसा हा सामना संपेल तसा वॉरियर संघाचे कर्णधार आणि चॅम्पियन संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकी करून घ्यावी. जसा हा सामना संपेल तसा चॅम्पियन संघाचे कर्णधार आणि वॉरियर संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्यावी. प्लीज विनंती असेल, जर यामधून जो संघ विजयी होईल तो नक्कीच क्वालिफाय केला जाईल पुढच्या फेरीसाठी. कारण की जर विचार केला तर दोन्ही संघ 2-2 सामने विजयी होऊन नक्कीच पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना दिसत आहे. 11.75च्या सरासरीने नक्कीच खेळावं लागेल ते टायगर या संघाला, जर या स्पर्धेत आपल्याला विजयाच्या भूमिका पार पाडायची असेल तर. नक्कीच टायगर संघाला नक्कीच या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवायचं असेल तर पूर्णपणे करामत करून दाखवायला लागेल. कारण की या स्पर्धेमधून जो विजय होईल तो नक्कीच या एका तरी ट्रॉफीसाठी फायनलमध्ये जाताना दिसेल. चला स्पीडअप करा. जसा सामना संपेल त्यानंतर टॉस केला जाईल. चॅम्पियन बना वॉरियर. नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स आयोजित ही अंडरम क्रिकेट स्पर्धा. सुरेख आयोजन या स्पर्धेचं पाहायला भेटत आहे. कारण की 365 दिवसामधील एक दिवस पूर्णपणे या स्पर्धेसाठी दिला गेलेला या सर्व खेळाडूंनी, आणि पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना हे सर्व खेळाडू. कारण की नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्सच्या तोपर्यंत एक मधुर संगीत डीजे मास्टर
थँक्यू सुरेख संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ते 30. विजयासाठी गरज असेल 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची. 8 बॉल 17 रनचा सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये करत असताना प्रशांत. गडी बाद, निलेश बाद, डीजे कमबॅक. थँक्यू. नक्कीच आज की रात है ही टुर्नामेंट, कारण की 365 दिवस वाट पाहावी लागेल पुन्हा या टुर्नामेंट खेळण्यासाठी. नक्कीच 365 दिवसानंतर पुन्हा ही टुर्नामेंट खेळायला भेटेल, कारण की या स्पर्धेवर नाव कोरायचं असेल तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 3 मोठे फटके संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. चेंडू जातोय डॉट. आता समीकरण चेंज होत असताना दिसते. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू. फिरकवलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, 1 धावसंख्या पूर्ण. आता काय होतं बघितले जाईल. समीकरण चेंज होत असताना 4 चेंडू 16 धावा, 16 धावा 4 चेंडू. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झाले. रणजित काय होतं बघितले जाईल. एक सुरू सुरू तोपर्यंत घेतली 1 धावसंख्या. 1 धावसंख्येमध्ये भर. सुरेख रनिंग. चला पंच निर्णय देतील. चला 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 32. समीकरण चेंज होत असताना 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. म्हणजेच 2 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार कंपल्सरी असेल तरच फलंदाजी करणारा संघ म्हणजे टायगर संघ विजय होऊ शकतो. आता कुठेतरी पूर्णपणे पाड जड होत असताना दिसते ते वॉरियर्स या संघाचं. 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 14 धावा, 14 धावा 2 चेंडू आणि एक्क्या दुक्के से कुछ नहीं हो सकता. कुछ करना है तो बड़ा काम करना पड़ेगा. 1 चेंडू आणि 13 धावसंख्या आणि विजय संघ वॉरियर संघ. संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.